काल रात्री सांगली जिल्ह्यामध्ये झालेल्या अचानक अवकाळी आणि गारपीट पावसामुळे आपण पाहू शकता शेतकऱ्यांचं प्रचंड असं फळबागांचं नुकसान झालेलं आहे. हळदीसाठी जगप्रसिद्ध असणारी ही सांगलीची बाजारपेठ आहे आणि आता या हळद लावलेली काय अवस्था झाली आपण पाहू शकता. बेडक गावातील जे शेतकरी आहेत त्यांनी या ठिकाणी हळद लावली होती एका क्विंटलमध्ये आणि एका एकरामध्ये लावलेल्या हळदीची अवस्था आता आपण पाहू शकता. काल रात्री अचानक गारपीट झाली या ठिकाणी आणि हातातोंडाला आलेलं पीक आता संपूर्ण वाया गेलेलं आहे. आपल्याबरोबर हे शेतकरी आहेत बाबासाहेब खाडे. बाबासाहेब मला सांगा, काय नुकसान तुमचं झालेलं आहे आणि काय सरकारला मागणी करताय? आत्ता सध्याच्याला जी हळद आहे ती सगळी टोटल भिजलेली आहे. भिजलेल्या हळदीला सध्या मार्केटमध्ये व्हॅल्यू झिरो राहिलेली आहे आणि सध्याच्या घडीला आता हे जे नुकसान झाले ह्या नुकसानीची आम्ही सरकारकडे मागणी करतो आहे की सरकारनं तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी आणि संबंधित प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत आणि तात्काळ नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्याला. तुम्ही किती रुपये याच्यामध्ये उत्पन्नासाठी घातले होते आणि किती उत्पन्न तुम्हाला येणार होतं आणि सध्या हळदीचा दर काय आहे? आपण सध्या ह्या पिकासाठी लावलेले होते 2 लाख रुपये. ह्याच्यातून आपल्याला 5 लाख रुपये उत्पन्न मिळणार होते. सध्या हळदीचे दर 18 ते 22,000 आहेत सांगली मार्केट यार्डामध्ये. मग आता काय प्रोसेस आहे तुमच्या हळद? आता तुम्ही रानातनं 1 क्विंटल बाहेर काढलेले, आता पुढची प्रोसेस काय होती आणि हळद बाजारपेठेत कशी जाणार होती? आता ह्या वाळवायच्या हळदीची प्रोसिजर अजून 10 दिवस बाकी आहे. 10 दिवसानंतर ही हळद वाळवून परत ह्याची घोळून परत ह्याचं शॉर्टिंग करून पोती भरून मार्केट यार्डमध्ये लावण्याची ह्याची प्रोसेस होती. पण ती प्रोसेस आता मंदावलेली आहे. हळद आता ही डॅमेज झालेली आहे. आता या हळदीतून तुम्हाला जे उत्पन्न मिळणार होतं तेच आता तुमचं सगळं उत्पन्नच गेलेलं आहे. काय बघता सरकारला, तुम्ही कसं काय मागणी करता या सरकारला? सरकारने तात्काळ पंचनामे करून ह्या हळदीची नुकसान भरपाई देण्यात यावी. संबंधित प्रशासनाला आदेश करून नुकसान भरपाई देण्यात यावी. आपल्याबरोबर बेडकगावचे ग्रामपंचायत सदस्य आहेत, नाव सांगा. काय मागणी आहे तुमची? आमची प्रामुख्याने अशीच मागणी आहे की बेडगेतील शेतकरी असोत किंवा महाराष्ट्रातील असोत, शेतकरी हा कायम अडचणीतच आहे. नैसर्गिक आपत्ती असो, कोविडची मारी असो किंवा जागतिक युद्ध असतो, यामुळे शेतकऱ्याला कायम वेठी धरण्याचा कारण होते. त्यांना रेट लागत नाहीत आणि ज्या पिकाला आज रेट आहेत ते पीक आज अवकाळी पावसामुळे बाद झालेलं आहे. किंवा द्राक्षाची बाग असोत, यावर्षी तर अशी परिस्थिती आहे युद्धजन्य परिस्थितीमध्ये की द्राक्षाच्या बागेला रेट असताना द्राक्षाच्या बागेला रेट लागले नाहीत. त्यात अशी ही परिस्थिती की पाऊस पडला अवकाळी पावसामुळे आणि परत त्यांचं नुकसान. त्यामुळे शेतकरी ह्यातनं काय उठेल असं आम्हाला दिसत नाही. त्यामुळं शासनाने यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई कोणत्याही अटी शर्ती व्यतिरिक्त त्यांच्या खात्यावरती पैसे जमा करावेत व शेतकरी सुखरूप करावा. अनेक आपण राज्यामध्ये पाहिलं असेल तर असं नुकसान झालेले शेतकरी आत्महत्या करतात. सरकारकडे तुम्ही कसं बघता याकडे आणि शेतकऱ्यांना काय आव्हान कराल? सरकारकडे बघण्याचा दृष्टिकोन बघायचं झालं तर आम्हाला असं वाटतं की सरकारनं खरोखरच शेतकऱ्याकडे चांगल्या मतानं बघितलं पाहिजे. खरोखर खालच्या ग्राउंड लावून बघितलं पाहिजे की शेतकऱ्याची खरोखर परिस्थिती काय आहे. वाढलेल्या औषधा रेट असोत, बाकीचे बाजारभाव असोत, खरोखर त्यांना असं वाटते की काही सरकार लोकांना की शेतकरी विनाकारण अशी आर्थिक मागणी करतो. तशी परिस्थिती नाही आहे. खरोखर ग्राउंड लावून बघावं शासनानं की खरोखर परिस्थिती काय. पैशाची अतिशय, औषधाची महागाई वगैरे अतिशय वाढलेली आहे. कामगारांचे पगार वाढलेले आहेत. काय नैसर्गिक आपत्ती आहे वारंवार, त्यामुळे शेतकरी ह्यातनं वरतीच येईना. अनेक ठिकाणी पाहिलं तर शेतकरी टोकाची पावलं उचलतात. त्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल तुम्ही आणि शेतकऱ्यांच्या या आत्महत्या थांबण्यासाठी सरकारनं काय केलं पाहिजे? शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबायच्या झाल्या, अवकाळी नुकसानची भरपाई पहिला मिळाली पाहिजे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, शेतकऱ्याला हमीभावाचे रेट मिळाले पाहिजेत किंवा त्यांना हळदीची वगैरे पावसासाठी असोत काय शासनानं विविध उपाययोजना केल्या पाहिजेत जेणेकरून अवकाळी पावसा वगैरे ती वाचू शकेल. औषधाचे रेट त्यांनी कमी केले पाहिजेत. शेतकऱ्यांच्या औषधावर लागणारा GST कमी केला पाहिजे. ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या कमी केल्या पाहिजे शासनानं. आता असं अचानक जर नुकसान होत असेल तर कर्ज काढून ज्या बागा उभा केलेल्या असतात त्या शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? कर्ज काढून ज्या बागा उभा केल्यात ना त्यांना शासनानं कर्जमाफी दिलीच पाहिजे. कर्जमाफी देणं गरजेचं आहे. एकंदरीत जर सगळा हिशोब इयर टू इयर काढला शेतकऱ्याचा तर माझ्या मते प्रत्येक शेतकरी एकर द्राक्षपाठीमागे 2 लाखाला लॉसमध्ये असेल. हे आपली पारंपरिक वस्तू आहे म्हणून शेतकरी जपत चालल्यात आणि ह्यातनं ज्यावेळेला कर्जाचा डोंगर डोक्यावर येतोय त्यावेळेला शेतकरी आत्महत्येचा 100% प्रयत्न करणार. त्यातनं जगू शकणार नाही तो.
काय सांगाल सरकारला? सरकारला एकच विनंती आहे माझी, एक आम नागरिक, सामान्य नागरिक म्हणून, की शेतकऱ्याला तुम्ही हाताशी धरावं, पायाशी धरू नये. कर्जमाफी केली पाहिजे आणि आर्थिक मदत केली पाहिजे. 100% कर्जमाफी केली पाहिजे, वसुली थांबवल्या पाहिजेत. ह्या गोष्टीनं असं तर वाटत नाही की वसुलीतनं शेतकऱ्यांचे पैसे आता जमा होतील. दुधाच्या रेटची, पेंड्याच्या रेटचे विषय काढले तर पेंड आणि दुधाचा रेट घेतले तर अतिशय बेकार अवस्था आहे. पेंड्याचे पोतं 2000ला, दुधाचा रेट 32 रुपये. शेतकरी कसा जगणार? जगू शकत नाही. नक्कीच आपण पाहू शकता अतिशय संतप्त अशा भावना या ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी खरोखरच सरकारने या शेतकऱ्यांना हाताशी धरावं, पायाशी धरू नये अशी एक माफक मागणी त्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर घोषणा करून उपयोग नाही आहे, तर शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफीसुद्धा दिली पाहिजे अशी अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे. याही ग्रामस्थांची तीच मागणी आहे. त्याचबरोबर हे जे पिकाचं जे अतोनात नुकसान झाले, एक अर्ध्या तासाच्या, पाऊण तासाच्या पडलेल्या पावसामुळे, गारपिटीमुळे यातून शेतकरी उभा राहायला पाहिजे असं जर सरकारला वाटत असेल तर त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत ताबडतोब करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.